जिन विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकीवरती आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण कूट प्रश्न काय मित्रांनो, आज आपण कूट प्रश्न बघणार आहोत। कूट प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे मित्रांनो आपला 1 2 3 4 5 हे अंक एकदाच किती मित्रांनो, एकदाच वापरून किती तीन अंकी संख्या तयार होतील मित्रांनो। म्हणजे आपल्याला 1 2 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करायची आहे। ते आता आपण कसं याची सोपी पद्धत बघणार आहोत मित्रांनो। एकूण अंक किती आहेत मित्रांनो, 5 1 2 3 4 आणि हे 5। आता जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। विचारले की मित्रांनो आपल्याला तीन अंकी आणि किती मित्रांनो, एकदाच वापरून म्हटल्यानंतर मित्रांनो इथून शेवटून 1 2 आणि 3 या संख्यांचा आपल्याला काय करायचं मित्रांनो, 5 गुणिले 4 गुणिले 3। तर मित्रांनो 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60। तर मित्रांनो याचं उत्तर निघालेलं आहे एकूण 60 तीन अंकी संख्या तयार होतात मित्रांनो। किती तीन अंकी संख्या, किती मित्रांनो 60। खूप सोपं आहे मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता 1 2 3 4 5 यातून एकूण किती तीन अंकी संख्या तयार होतील। तर मित्रांनो याची सोपी पद्धत आहे 5 गुणिले 4 गुणिले 3, कारण आपल्याला विचारलेलं होतं मित्रांनो तीन अंकी संख्या। तीन विचारले म्हणून मित्रांनो आपण त्याचा उलट गुणाकार करत आलो, 5 गुणिले 4 गुणिले 3 एकूण उत्तर आलेलं आपला 60। आता पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढील प्रश्न जरा बघा, 1 ते 9 हे अंक 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून किती चार अंकी संख्या तयार होतील। किती मित्रांनो, चार अंकी संख्या तयार होतील। तर मित्रांनो हे पण वरील प्रमाणच आहे, मला आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 मित्रांनो खरं तरी एवढं लिहायची काय गरज नाही। आपल्याला चार अंक विचारले, 9च्या मागट आपण 4 वेळा येऊ शकतो, म्हणजे 9 8 7 6 एवढंच आपल्याला याची गरज आहे। पण तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे पूर्ण लिहावं लागत आहे। आता आपण बघू शकता चार अंकी विचारले मित्रांनो, म्हणजे 9 8 7 आणि 6। तर मित्रांनो 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 बरोबर किती आपलं उत्तर येणार आहे, 9 8 72 गुणिले 7 7 5 35 7 चुकून 42। याचा गुणाकार करायचा मित्रांनो आता 72 गुणिले 42। आता हा जे फोड करता येणार आहे म्हणून आपण फोड करून गुणाकार करूया। 2 दुनी 4 7 दुनी 14 ला 14, इथे एक आणि भाग जात नाही म्हणून 0 4 दुनी 8 7 चौक 28 4 अशी 4 8 आणि 4 12 ला 2 हातचे आले 1 8 आणि 9 आणि 10 ला 0 हातचे आले 1 3024। तर मित्रांनो 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून किती चार अंकी संख्या तयार होतील मित्रांनो, तर 3024 एवढ्या चार अंकी संख्या तयार होतील। तर मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया। आपल्या तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, इंग्रजी भाषेतील काय मित्रांनो, इंग्रजी भाषेतील स्वर मित्रांनो, स्वर म्हणले लक्षात ठेवा, इंग्रजी भाषेतील स्वर हे एकदाच वापरून किती चार अक्षरी, किती मित्रांनो चार अक्षरी शब्द म्हटले मित्रांनो। मागच्या प्रश्नामध्ये आपण अंक म्हणलं होतं, या प्रश्नामध्ये इंग्रजी भाषेतील स्वर हे एकदाच वापरून किती चार अक्षरी शब्द तयार होतील। तर मित्रांनो आता आपण याकडे जाऊ। एकूण स्वर आहेत ई ई आय ओ यू। तर किती मित्रांनो 5 शब्द आहेत, म्हणजे ई आय ओ यू हे 5 आहेत, हे स्वर आहेत। तर मित्रांनो हे किती आहेत बघा, 5 असं नाही मित्रांनो, 1 2 3 4 आणि 5 चार अक्षरी म्हटले मित्रांनो, म्हणजे उलट गुणाकार करता यावं लागेल। 5 4 3 आणि 2 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 चार अक्षरे म्हणजे आपण चारचाच उल्लेख इथे घ्यायचा। एखाद्या वेळी संख्या मोठी असते, 6 पर्यंत दिला असतं 7 पर्यंत दिला असतं, तर आपण म्हणून इथे 1चा संबंध घ्यायचा नाही। 1 घेतला असतं तरी उत्तर तेवढंच येणार आहे, आणि नाही घेतलं तरी उत्तर तेवढंच येणार आहे, म्हणून आपण 1 घ्यायचा नाही, आपल्या नियमाप्रमाणे आपण काम करायचं। 5 गुणिले 4 5 चौक 20 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120। याचं उत्तर आहे मित्रांनो 120 अक्षरी, म्हणजे 120 चार अंकी 120 शब्द तयार होतील मित्रांनो।
तर मित्रांनो आपल्या चौथ्या प्रश्नाकडे जाऊया आता. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, 7 मुले गोलाकार टेबलाभोवती. किती मुले मित्रांनो? 7 मुले गोलाकार टेबलाभोवती बसविली असता त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारे बसता येते? तर मित्रांनो मुली किती आहेत? 7 आहेत. एका गोल टेबलाभोवती बसलेले आहेत. त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारे बसता येईल मित्रांनो? तर याचं सोपी पद्धत आहे मित्रांनो. 7 मुले म्हटले 7 गुणुले 6 गुणुले 5 गुणुले 4 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 1. तर मित्रांनो याचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. याचं गुणाकाराचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो 50-40. एवढ्या वेळा म्हणजे मित्रांनो 5040 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना बसवता येणार आहे. हा गुणाकार तुम्ही करायचा आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आपल्या प्रश्न क्रमांक 5 आहे. 1 2 3 4 5 हे अंक कितीही वेळेस वापरून 4 अंकी संख्या तयार होतील मित्रांनो. कोणते मित्रांनो? 1 2 3 4 5 हे अंक कितीही वेळेस वापरून 4 अंकी संख्या तयार होती मित्रांनो. तर याची सगळ्यात सोपी पद्धत आहे मित्रांनो. 10 सेकंद उत्तर मिळणार मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो बघा किती म्हणले मित्रांनो? 4 अंकी म्हटले, कितीही वेळेस वापरून म्हटले. मला काय म्हटले? कितीही वेळेस वापरून. एकूण 5 संख्येत शेवटचा अंक आहे 5. 5 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 5. सॉरी मित्रांनो 5 बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो 5चा चौथा घात अशा प्रश्नामध्ये. कारण किती वेळेस वापरून 4 म्हटले मित्रांनो. 4 अंकी असल्यामुळे चौथा घात. आता आपण या सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. 5 5 25 25 5 1,200 1,200 5 625. तर मित्रांनो 625 वेळा 625 वेळेस म्हणजे 625 संख्या तयार होतील मित्रांनो. किती? 625 संख्या तयार होतील. तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लक्ष खाकीवर्दी हे आपले YouTube चॅनल्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद.